जे काही असतं मी तुम्हाला स्पष्ट सांगत असतो। आता गोळ्या खाऊन जरा नीट झालो ना, म्हणून आता आवाज चांगला येतो, नाहीतर आता 8 दिवसा अगोदर ना मला उठता पण येत नव्हतं, परंतु आता थोडी शक्ती आहे अंगामध्ये। आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा। त्या सबस्क्राईब केल्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही की त्याच्यातनं माझं घर वगैरे चालेल। भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे यूट्यूबरनं किती पैसे मिळतात, तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। भावांनो, हा व्हिडिओ आहे दुबईचा आणि दुबईला गेल्या 9 वर्षापासून काम करतोय। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप चांगली माहिती सांगणार आहे, तर कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इंस्टाग्राम फेसबुकला नक्कीच फॉलो करा यार। का आमच्या कंपनीमध्ये काही असे लोक आहेत ना, त्यांना सुट्टीवरती जायचं आहे पण जाऊ शकत नाही, कारण की त्यांचे विजे बंद आहेत। तिथे गेल्यानंतर कंपनी जर म्हणले काम नाही तर मग त्यांना येता येत नाही। परंतु आपलं असं काही नाही, आपलं खूप चांगलं आहे। आपलं जे पासपोर्ट आहे ते खूप स्ट्रॉंग पासपोर्ट आहे, खूप शक्तिशाली पासपोर्ट आहे। तर भावांनो, जर मला भारतामध्ये जर मला यश नाही आलं, जर भारतामध्ये मी जर टिकलो नाही, जी अपेक्षा करतोय मला पगाराची ती जर मला मिळाली नाही, जर भारतामध्ये मी जे काही विचार करतोय करण्याचा ते जर झालं नाही, तर परत मला येण्यासाठी मी परत दुबईमध्ये येऊन काम करू शकतो। आपलं भारताचं पासपोर्ट आहे आणि ते मोठा पॉवरफुल पासपोर्ट आहे आपला। जर तुम्ही इथे तुमचं जर कोणी असेल त्यांना विचारा, जर नेपाळ झालं, बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, यांना विजा लवकर मिळत नाही, यांना लवकर काम मिळत नाही। परंतु आपलं सौभाग्य आहे की आपण भारतीय आहोत म्हणून आपल्याला लगेच काम मिळतं। जरी मी आता भारतात गेलो 2 महिने 6 महिने जरी राहिलो, 1 वर्ष जरी राहिलो, मला परत दुबईमध्ये येता येतं, कारण मी कुठल्या पण देशात लगेच जाऊ शकतो। मला विजा कुठली पण कंपनी देते। आपलं जे पासपोर्ट आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे ह्या देशामध्ये, त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही की मी आता दुबई सोडतोय, मला दुबईमध्ये परत यायला भेटणार नाही, असं काही नाही। मी 2 महिने 3 महिने जेव्हा मला असं वाटेल की मला आता परत नोकरी, मला परत दुबईला यायचं आणि परत दुबईला येऊन काम करायचं, तर मी कधी पण येऊ शकतो। जर तुम्ही बघितलं बांगलादेशचे लोक मागं त्यांचा कोरोनामध्ये त्यांचे विजे सुरू झालेले, परंतु त्यांचे आता पूर्णपणे बंद आहेत, त्यांना काम कोणी देत नाही, ते कंपनी चेंज करू शकत नाही। आम्ही आहेत तर आम्ही कंपनी बदलू पण शकतो। जर आम्हाला इथे कमी पगार मिळते ह्या कंपनीत, तर आम्ही दुसरी कंपनीमध्ये जाऊ शकतो जास्त पगारीवरती। तर आपल्याला सवलत आहे यार, याच्या म्हणजे पस्तावा होतो एका गोष्टीचा। मला चांगला युरोपमध्ये चांगला जॉब आलेला, माझे भरपूर मित्र आहेत ते युरोपमध्ये, कोणी इटलीमध्ये आहे, कोणी पोलंडमध्ये आहेत, कोणी माल्टामध्ये आहेत, तर मला त्यांच्या थ्रू एक चांगलं एक काम आलेलं। म्हणजे माझा खर्च पाणी करून मी भारतामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये पाठवले असते। म्हणजे बघा, म्हणजे सांगायचं हे तुम्हाला, जसं दुबईमध्ये तुम्ही 10 वर्ष काम करा आणि युरोपच्या देशामध्ये तुम्ही 5 वर्ष काम करा, एवढी कमाई युरोपमध्ये आहे। आता मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत असतो की तुम्ही बाहेरच्या देशात कामाला या, तुम्ही बाहेरच्या देशात येऊन नोकरी करा। आता पण मी हेच सांगतो, असं नाही की मी म्हणजे हा देश सोडून जातोय आणि माझं म्हणजे मी बदललोय आणि मी तुम्हाला काही वेगळं सांगतोय की तुम्ही येऊ नका। माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळेच मी जातोय, नाहीतर मी जर बरा असतो तर मी नसता गेलो। आणि परत बघेल मी जे स्वप्न असतात ना माझे, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय दुबई राजा थांबणार नाही। मी जर सिनेमा बघायचो ना, त्याच्यामध्ये दाखवायचे बाहेरचे देश, युरोप देश दाखवायचे, इटली तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल। तर माझा प्रयत्न हाच राहील, 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर मी युरोपला एक ना एक दिवस तरी 2 महिने तरी तिथे येऊन काम करेल। तिथं तरी मी जाऊन राहील। बिझनेस करण्यासाठी मला कोणाचा सपोर्ट नाही आहे आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की जे माझा मी स्वतःचा काही कारभार उभा करू। भारतामध्ये आल्यावर पण काही ना काहीतरी छोटंसंच काहीतरी करू शकतो। मी काय असं मोठं काही करू शकत नाही आहे। जसं तुम्हाला वाटत असेल की एवढं 8-9 वर्ष हा दुबईमध्ये होता, मग याच्या अकाउंटला लाखो करोडो रुपये असेल, असं नाही। जे काही असतं मी तुम्हाला स्पष्ट सांगत असतो। तर भावांनो, माझे व्हिडिओ असेच असतात। आता तुम्हाला माझी जर माहिती आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। बाकी तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा। बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम।